आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। खानापूर नगरात आषाढी एकादशी उत्सवानिमित्त फराळ वाटपाचा उपक्रम घेण्यात आला। परभणी शहरातील असणाऱ्या खानापूर नगरामध्ये वाढ समस्या निवारण समितीच्या वतीने यंदाही आषाढी एकादशी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात साबुदाणा खिचडी वाटप करण्याचा उपक्रम घेण्यात आला। खानापूर नगरातील तरुणांचा असणारा वाढ समस्या निवारण मंच वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो। आषाढी एकादशी निमित्तानेच भाविकांना मोठ्या प्रमाणात फराळाचा वाटपाचा हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी वाढ समस्या निवारण मंचाचे बालाजी मोहिते, माऊली काळे, जगन्नाथ जाधव, बळीराम शिंदे, विशिष्ट शिंदे, सुबोध काळे, गंगाराम कावळे, समाधान रोकडे, विनायक लबडे, अमृत शेवाळे, गजू डुबे यांनी हा उपक्रम घेण्यासाठी परिश्रम घेतले। आषाढी एकादशीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमचा 3रं वर्ष आहे। मित्रमंडळाच्या वतीनं आणि आमचा एक वार्ड समस्या निवारण ग्रुप आहे, त्याच्या वतीनं सगळ्याच्या वतीनं आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम म्हणून फराळाचा कार्यक्रम ठेवतो। 50 किलो साबुदाणा, पेंड खजूर, केळं वगैरे सगळं, आणि सर्वांना कमीत कमी 500 लोकांच्या हिशोबाचं असतं आमचं सगळं नियोजन। आणि सगळं मित्रपरिवार सगळे कॉन्ट्रीब्युशन करून सगळं करतात, कोणी एकटं माणूस करीत नाही आणि सगळ्याच्या सहकार्यानं करतात। वारकरी संप्रदायाचा संतांचा परंपरा आहे आपल्याला। सामाजिक सलोखा राखण्यासाठी काय सांगू इच्छिता आजच्या दिनी? सामाजिक सलोखा तर सगळ्याचा राहायलाच पाहिजे। आरक्षणाचा याच्या मुद्द्यावरून कोणी कोणासंग भांडू नये। आणि आमचे सगळे मित्र म्हणजे असं ओबीसीचे, ओपनचे, एसीचे सगळे मित्र परिवार करून हे सगळं आम्ही करतो। असं याच्यामध्ये कोणी एक विशिष्ट समाजाचा माणूस नाही, सगळा समाज परिवार आम्ही एक होऊन करतो। विठुरायाचरणी काय प्रार्थना कराल? विठुरायाचरणी एकच प्रार्थना करतो, पाऊस चांगला पडून शेतकरी सुखी व्हावा एवढी प्रार्थना।